शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले उमेदवार, मग ते नांदेड, ते मग मराठवाड्यातले असतील, विदर्भातले असतील, किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले असेल, किंवा कोकणामधले असतील, किंवा खानदेशमधले असतील, कुठल्याही आमदाराने आवाज उठवलेला नाही. हे जे लंगोटी पत्र निघालेलं आहे हे बेकायदेशीर आहे. आरक्षण देण्याचा अधिकार हा असेंब्लीला आहे. किती टक्के द्यायचा हाही त्यांचा अधिकार आहे. कमी करायचा असेल तर ते विधान सभेला आणि विधान परिषदेलाच आहे, ते महाराष्ट्र शासनाला नाही, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून या फ्रॉड मध्ये सहभागी असणारे जे उमेदवार आहेत, मतदारांना माझा असणारा सवाल आहे की आपण त्यांना मतदान देणार का. इथे दुसरं एक फसव आहे, मराठा समाजाच्या संदर्भातलं ते असणारं फसव आहे. या सरकारने एक नवीन जी.आर. काढलेला आहे सध्या. आज जी.आर. काढून असं म्हटलेलं आहे की 16% आरक्षण जे मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही असणारा फ्रीशिप आणि स्कॉलरशिप देऊ. या निर्णयाचं मी असणारा स्वागत करतो. पण मराठा समाजाला मिळणारं 16% आरक्षण सुप्रीम कोर्ट स्टे ऑर्डर उठवत नाही किंवा निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत लागू होणार नाही. जे मध्यंतरी आंदोलन झालं त्याच्यानंतरच निघालेला हा जी.आर. आहे. म्हणजे जे आंदोलनकर्ते होते त्या आंदोलनकर्त्यांच्या तोंडाला पाणी पुसलेलं आहे की 16% आरक्षण मिळालं, तुम्हाला फ्रीशिप आणि स्कॉलरशिप आम्ही दिली. शास्त्राकडे मी ज्यावेळेस बसलो मी त्यांना म्हटलं हा निर्णय चांगला आहे, फक्त एकच गोष्ट त्याच्यामध्ये ऍड करा. सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निर्णय देईल त्यावेळेस देईल, पण आता असणारा अनेक क्षेत्रामध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. त्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे. म्हटलं तो निर्णय जेव्हा येईल तेव्हा, म्हटलं तर निर्णय कायदा झाला म्हणजे असताना बजेट रिझर्व झाले. आता जो असणारा मराठा समाजाचा शिक्षण घेणारा विद्यार्थी जो आहे मग त्याच्यामधला म्हटलं पाहिजे तर आपण कॅटेगराईज करा, ओबीसी सारखं, क्रीमी लेअर, नॉन क्रीमी लेअर. मराठा समाजामधला जो नॉन क्रीमी लेअर आहे त्याला आपण फ्रीशिप आणि स्कॉलरशिपचा असणारा जी.आर. त्या ठिकाणी लावा. शासनाचं मला उत्तर काय आलं की मी अशी असताना आम्ही पोरं पोसत बसलो तर कारखान्यांचं काय होणार. कारखाना म्हणजे साखर कारखाना. म्हणजे दरवर्षी या साखर कारखान्यांना 2,500 कोटी महाराष्ट्र शासन देते. यावेळेस मी त्यांना सर म्हटलं की हे 2,500 कोटी जातील, कारखान्याला जाणार नाही, पण त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तहसीलदारामार्फत जातील. म्हटलं हा लढा आपला सुरुवात झाला. हे जे उमेदवार निवडून जातात हे विद्यार्थ्यांचं पालन पोषण आणि त्यांची समस्या बघण्यापेक्षा किंवा इथे असणारा बिना अनुदानित आहे, या बिना अनुदानित संस्थांना 400 कोटीचं बजेट देण्यात आलेलं आहे. या बजेटमध्ये आहे, पण अजून वितरण होत नाही. ते कुठेतरी पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा ते असणारं वर जे केलं जाईल साखर कारखान्याला देण्यासाठी. आणि म्हणून हा जो बिना अनुदानित शाळेतला
शिक्षक आहेत, ग्रॅज्युएट आहेत, मतदार आहेत, त्याला मी असं आवाहन करतोय की काही प्रमाणात पगार चालू द्यायचा असेल आणि ठेवचा असेल, या बजेटमध्ये सोय झालेली आहे. फक्त ते पैसे पळवल्या जाता कामा, आणि ते पळवू द्यायचं नसेल तर वंचित बहुजन आघाडीचे असणारे उमेदवार पांचाळ जे आहेत त्यांना आपल्या पहिल्या पसंतीचं मतदान द्यावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. पहिल्यांदाच या ग्रॅज्युएट आणि शिक्षक मतदारसंघामध्ये अजेंडा बेस निवडणुका झाल्या पाहिजेत हे आम्ही पाहतोय. आणि म्हणून मगाशी मी आवाहन केलं की राष्ट्रवादीचे उमेदवार, बीजेपीचे उमेदवार त्यांनी पांचाळ बरोबर समोरासमोर बसून असताना लोकांना जज करू द्या की त्यांना कोण प्रतिनिधी पाहिजे. ते समोरासमोर येणार नसतील तर त्यांच्याकडे काही अजेंडा नाही हे मतदारांनी फक्त एवढं लक्षात घ्यावं आणि पांचाळ ह्याला निवडून द्यावं अशी विनंती इथल्या ग्रॅज्युएट मतदारसंघाला मी करतोय. आपण आता विचार. सर, आपण म्हणले होते पहिले लोकसभामध्ये उमेदवारी लोकसभा उमेदवारीमध्ये आपण थांबले म्हणले होते की मुस्लिम समाजाने मतदान आम्हाला जास्त प्रमाणात केले नाही. परंतु यशपाल भिंगेंनी नांदेड शहरात, नांदेड जिल्ह्यामध्ये थांबून त्यांना वर्गणी सुद्धा गोळा करून त्यांना थांबले होते. परंतु ते दुसऱ्या पक्षात जाऊन आमदार झाले, त्याच्यावर काय म्हणणार? माझ्या बरोबर जे कार्यकर्ते राहतात त्यांचाच मी विचार करतो. सोडून गेले त्यांचा कशाला विचार? म्हणजे गदाई केली मला कॉमेंट करण्याची गरज नाही सर. त्याला 100 माणसापैकी एखादा दुसरा जाणारच. त्याच्यामुळे असं एखाद्याची चर्चा वर्तमानपत्राने आणि टीव्ही वाल्यांनी करावी ते मला फार फरक पडत नाही. किनवट जवळच आहे. आपण तेच म्हटलं ना, किनवटनी काय फरक पडला आम्हाला? काही फरक पडला नाही. त्याचे राजीनामा दिलेला आहे की हकालपट्टी झालेली आहे? स्टेट कमिटी बघून घे. सर, यशपाल भिंगे आणि बनकर यांना त्यांच्या किती भविष्य आहे, राजकीय भविष्य किती आहे त्यांना? ते तुम्ही त्यांनाच विचारा ना, मला कशाला विचारता? मी थोडी भविष्यकार आहे. मी अजून टिळा लावायचं आहे, छोटी वाढवायची आहे. ती ज्या दिवशी वाढवीन त्या दिवशी येऊन मला विचारा, मग मी सांगतो कोणाचं काय भविष्य आहे. परंतु सर, कसं माहिती आहे का, या पक्षामध्ये काम करण्यासाठी इतर व्यक्ती उत्सुक आहेत आणि आतमध्ये येत आहेत इकडे, आणि त्यांच्यानंतर त्यांचं कुठंतरी त्या राजकीय पक्षामध्ये किंवा राजकीय परिक्षेत्रामध्ये वजन वाढल्यानंतर ते इतर पक्षाकडे जाण्याचा कल वाढलेला आहे. आणि या भिंगे जसा नांदेडमधून बाहेर पडला त्याच्यानंतर किती कार्यकर्ते असे आहेत तुम्हाला माहिती आहेत की ते आमच्या पक्षामध्ये आहेत? आता किती माहिती आहेत तुम्हाला? मला 3-4 नाव माहिती आहेत सर. ती गेले का? जाणार अशी चर्चा आहे. चर्चा आहे, ठीक आहे. आता चर्चा करण्यासाठी आता चहा मिळत असेल तर त्यांनी चर्चा करावी. सर, विरोधकांकडून आरोप होतो की वंचित बहुजन आघाडी ही नेता बनव फॅक्टरी आहे. याविषयी आपलं नेता बनवून आम्ही सरळ म्हणतो ना की आम्ही असं ट्रेंड करतो माणसाला. सर, आज सुद्धा इलेक्शन मध्ये हिंमत असेल तर शरद पवारांनी त्यांच्या उमेदवाराला सांगावं ना की आमच्या समोर यावं म्हणून. मग असं आम्ही फॅक्टरी आहोत आणि ते नुसतं ठेप आहे हे तरी लोकांच्या लक्षात येईल. पण फॅक्टरीचं उत्पादनाचा फायदा दुसऱ्यांनाच होतो ना सर. फॅक्टरीच्या उत्पादनाचा फायदा नेहमी दुसऱ्यालाच होत असतो, फॅक्टरीला कधीच होत नसतो. सर, ये जो इलेक्शन है, ग्रेजुएशन जो कॉन्स्टिट्यूंसी के इलेक्शन है, इसकी प्रिपरेशन आमतौर पर बहुत पहले से की जाती है. इसके जो नॉमिनेशन का ये है, जो वोटर्स, तो ऐसी कोई प्रिपरेशन? हमारी प्रिपरेशन साल भर से पहले शुरुआत है. करीब हम लोग ने जो है वो 2 तरीके से ये किया है. 1,40,000 फॉर्म जो भरना होता है उसको हम लोग ने शुरुआत किया है. और उतना उसे 10-15% मान लीजिए फॉर्म रिजेक्ट हो गए, बाकी के वो सब नाम आ गए. सर, आपलं आव्हान राष्ट्रवादीच्याच उमेदवार, भाजपच्याही उमेदवाराला आपलं आव्हान आहे? भाजपच्याही उमेदवाराला आव्हान है. सर, अभी आपने बोले मेक इंडिया का उल्लेख उल्लासनगर से करें, तो उल्लासनगर की तरह तारीफ बताओ ना सर, क्या है?
उल्लासनगर का आपने नाम लिया अभी मेक इंडिया के बारे में, तो उल्लासनगर में ऐसी क्या खासियत थी? उल्लासनगर में खासियत ये कुछ भी चीज तुम ले आओ, वो तुमको डुप्लीकेट बना के ही देते, इसलिए वो कहते उनका भी स्टैम्प क्या है मालूम है? यूएसए। उल्लासनगर सिंधी ज्या नियोजनानं वंचित बहुजन आघाडीची स्थापना झाली होती, त्याच्यासाठी जो समन्वय हा एक उद्देश ठेवला गेला होता, त्याबद्दल आपलं आज काय? आम्ही आज सुद्धा वंचितांना राजकारणामध्ये सामोरे आणण्याचा आणि तोही या देशाचा मोठा घटक आहे हे समोर आणलेलं आहे. फोडाफोडी फक्त असताना वंचित बहुजन आघाडीची चालली आहे, त्याचं एकच कारण आहे की हा फोर्स जर वाढला तर इथल्या श्रीमंत मराठ्यांची सत्ता जाईल आणि गरीब आणि वंचित हा सत्तेवरती येईल ही भीती आहे. सर, मराठा समाज को सुप्रीम कोर्ट ने जो है रिजर्वेशन रोका हुआ है इसके हेल्प, लेकिन मुस्लिम समाज के लिए कोर्ट ने मंजूरी देने के बावजूद महाराष्ट्र गवर्नमेंट जो है उस पर अमल नहीं कर रही, तो वंचित बहुजन आघाड़ी का क्या स्टैंड है इसके बारे में? तो कांग्रेस को छोड़ने के लिए तैयार ही नहीं है मुसलमान, क्या करेंगे? तो दूसरों को लाइन मारने भी नहीं देते हो. सर, येत्या काळामध्ये आता नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यावेळेस जिल्हा परिषदात, तर त्या काळामध्ये कुणासोबत युती वगैरे करणार, काय भूमिका? नाही, आम्ही नेहमी असं मानत असतो की आज इतर पक्षांची भूमिका झालेली आहे, म्हणजे परिस्थिती झालेली आहे की काही जिल्ह्यांमध्ये त्यांची असणारी ताकद आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये त्यांची असणारी ताकद नाही. मी गेली अनेक वर्ष हे रिजिस्ट करत आलेलो आहे की काही झालं तरी ह्या ज्या लोकल लेवलच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्या लोकल लेवलच्या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला पाहिजे. त्याला किती मतं पडतात याच्यापेक्षा तुमचं संघटन मजबूत राहतं, शाबूत राहतं. नाही तर आज आपण असताना काँग्रेस बघितलं, राष्ट्रवादी बघितली, बीजेपी बघितली, एनसीपी बघितली, तर काही विधानसभेच्या मतदारसंघामधले त्यांचं अस्तित्वच नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की संघटन वाचवायचं असेल कोणाला तर त्यांनी लोकल बॉडीजमध्ये समझोता करू नये. सर, प्रत्येक राज्यामध्ये एमआयएमची ताकद वाटते, जिथे जिथे ते निवडणूक लढवतात तिथे 4-5 उमेदवार त्यांच्या निवडून येतात, मात्र जिथे वंचित जाते तिथं काहीच इफेक्ट दिसत नाही त्यांचा. कुठल्याही विधानसभेमध्ये, कुठल्याही नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये मुस्लिम हा निवडून येतोच. तो पूर्वी काँग्रेसच्या नावाने यायचा, आता तो एमआयएमच्या नावाने येतो. मी नेहमी मानत असतो की तुमच्या मतदाराच्या बाहेर जर तुमचं ताकद असेल तर तुम्ही आहात, नाही तर नाही. त्याच्यामुळे एमआयएम उद्या कलकत्त्यामध्ये सुद्धा लढली तर ती 7-8 जागा तिथेही निवडून आणणार. याचं कारण की त्या म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या असेंब्लीमध्ये 7-8 मुस्लिम नेहमी निवडूनच येतात. कधी डाव्याच्या निवडून येतात, कधी तिथे असं काँग्रेसच्या नावाने येतात, आता ते एमआयएमच्या नावाने येतात. औरंगाबाद सर, ताकत बढ़ रही की नहीं, ये सवाल है सर. एमआईएम की ताकत बढ़ रही की नहीं? मुझे नहीं दिखता पड़ रही है. औरंगाबाद निवडणूक कैंडिडेट तो खुल के आ रहे हैं ना सर. देखिए मैं वही कहा ना, बिहार की असेंबली मुसलमान नहीं था. बिहार की असेंबली में मुसलमान प्रतिनिधि था या नहीं था? पहले से कम हो गए सर, कितने कम हो गए? 6-7 कम हो गए. 22 के जो आपने कभी सोचा क्यों कम हो गए? आपसे युति नहीं हुई सर. औरंगाबाद में मैं उनको एक छोटे से कब्जे से मैं उनको छोटे के कब्जे से उनको एक ऑल इंडिया फिगर बनाना चाहता था. सर, आपने एमआईएम से युति करने के बजाय अगर मुसलमानों से युति करने का फैसला लिया होता इससे पहले, तो शायद आपके साथ भी मुसलमानों का चेहरा की कौन है मुझे बताओ. मुसलमानों की कोई संगठन है तो एक बनता है. सर, आप ऐसा है कि एमआईएम ने
तेलंगाना से शुरुआत की, वहाँ पर उनकी अपनी पकड़ थी। उसके बाद में वो महाराष्ट्र आए कि जहाँ पर उनको 2-3 सीटें मिली वहाँ पर, और मुसलमानों की एक आशा जाग गई कि वे एक अपना संगठन खड़ा हो रहा है। उसको अगर वो डेवलप कर देते तो शायद मेरे ख्याल से 3-1 साल में ओवैसी साहब जो है वो मुसलमानों के नेता ना होते, वो ऑल इंडिया के नेता होते। मुसलमानों का इशू उनके जहन में हमेशा होता, उनके दिल में हमेशा होता, उसमें नहीं, लेकिन एक देश के नेता भी वो बनते। अब वो दोबारा उसी चक्कर में गए कि मुसलमानों का नेता। मगर उन्होंने तो कभी नहीं कहा वो मुसलमानों के नेता है, वो स्टेज से कहते हैं कि मैं नहीं हूं मुसलमानों के नेता। सवाल ऐसा है कि तुम उसके बाहर ही नहीं निकल रहे हो, और हम लोग ने उनको उससे बाहर निकाला था। साहेब, आता महानगरपालिका आहे औरंगाबादमध्ये, तर ते एमआयएम अजून युती करणार का वंचित बहुजन आघाडी? मी काय म्हणाला, आम्ही नाही करणार आहोत. मग त्यांना चर्चा चालू आहे म्हणजे गफार खाद्री, कोण? डॉक्टर गफार खाद्री म्हणले चर्चा चालू आहे आपल्याशी. मला त्यांनी जे ऐकून घ्या, तुम्ही पत्रकार आहात, मला ज्यांनी असं फारुकनी जे ब्रीफिंग दिलं त्या ब्रीफिंगमध्ये आपण जायचं नाही असं त्यांचं ब्रीफिंग होतं. पण तुम्ही नांदेडमधलेच आहात, फारुकही नांदेडमधलाच आहे, त्यामुळे तुमच्याकडे अधिक माहिती आहे का हे आपल्यासोबत आहे की फारुक सर ते सांगितलं नाही, चर्चा आहेत वंचितची, चर्चा चालू आहे. ते वंचित मध्ये येतात, ही चर्चा आहे का? सर एक प्रश्न ये है कि ईवीएम की जो है इस पे हमेशा सवाल उठते हैं, लेकिन हमेशा सवाल उस पे जो है इलेक्शन के बाद ही उठ रहे हैं. आपका पिछले दिनों स्टेटमेंट आया था कि जो है ईवीएम फिर से जो है संशयित है, तो इसकी पैरेलल प्लानिंग बना के पूरे अपोजिशन पार्टी से क्यों नहीं करते? आईटी के सेक्टर में अगर सबसे बड़ा किसका दिमाग चलता है तो मुस्लिम विद्यार्थियों का चलता है, वही इसका जवाब निकाल सकते हैं. सर दिल्ली बाकी मुझे थोड़ा सा संदेह है. सर आपने अभी बताया कि डिग्री और पीजी होने तक स्टूडेंट्स की एज 30 हो रही है. हाँ, 30 से ज़्यादा हो. 30 से ज़्यादा हो रही है, तो ये स्टूडेंट्स के ऊपर एक प्रकार का अन्याय है अभी. और आप चाहे तो ये पॉलिसीज चेंज करवा सकते. हम लोग देखिए, उसकी विधानसभा में हम लोग गए, विधान परिषद में हम लोग गए, वो हम लोग वही कह रहे कि भैया 10वीं और 12वीं का क्या मतलब है, आज के मुताबिक कोई मतलब नहीं है. 10वीं अगर उसकी क्लियर हो गई, शायद उसको इंजीनियरिंग में जाना है जाने दो, उसको मेडिकल में जाना है उसको जाने दो, उसको डिज़ाइनिंग में जाना है जाने दो, 2 साल के लिए उसको रखो, और उसमें उसके बाद उसकी जो स्पेशलाइजेशन है वो स्पेशलाइजेशन वो करेगा, 3 साल में डिग्री लेके बाहर निकलेगा वहां से. 30 साल के क्यों रहे, 24 साल के अंदर तो डिग्री लेके बाहर निकलना चाहिए. मतलब हम लोग तो 22 साल में डिग्री लेके बाहर निकलेंगे. अब इनको जो है वो 30 साल तक रुकना है. तो आपका क्या ख्याल है, पॉलिसीज चेंज होने चाहिए? पॉलिसी चेंज होनी चाहिए, उसकी चर्चा होनी चाहिए, और वो विधान परिषद से चर्चा हुई. इसलिए मैंने कहा कि कांग्रेस के उम्मीदवार, राष्ट्रवादी के उम्मीदवार है, बीजेपी के उम्मीदवार है, पांचाल के साथ में आके वो गुफ्तगू करें लोगों के सामने. बिहारच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये जी काही परिस्थिती होती, महाराष्ट्रामधून बरेचसे बिहारी कामगार हे बिहारमध्ये गेले होते, बऱ्याचशा जणांचा रस्त्याने मृत्यू झाला होता. अशी आशंका होती की त्या ठिकाणी भाजपची सत्ता जाईल आणि नवीन काहीतरी उदय असेल असं वाटलं होतं. म्हणजे आज तुम्ही जर बघितलं असेल तर आजही आंदोलन ईव्हीएमच्या विरोधात बिहारमध्ये चालू आहे. तो ईव्हीएमचा कसा काय प्रश्न घडला, आज काय वाटतं? ते माझ्या दृष्टीने मी 2004 सालीच म्हटलं होतं की काँग्रेसवाले जिंकण्यासाठी वापरत नव्हते, तर काँग्रेसवाले पाडण्यासाठी वापरत होते. आणि त्या 2004चा मी पहिला बळी आहे त्याचा, काँग्रेसचा. आणि त्याच्यानंतर मग बीजेपी ज्यावेळेस आली त्यावेळेस बीजेपीने या मशीन जिंकण्यासाठी वापरल्या. आजही माझं म्हणणं आहे इलेक्शन कमिशनला की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे फिगर्स आहेत तुम्ही अजून डिस्क्लोज का केलेले नाहीत. सर पिछले कई महीनों से हम देख रहे हैं कि दिल्ली में बहुत से राइट्स हो रहे हैं और इसका सिर्फ एक ही कम्युनिटी टारगेट बनाया जा रहा है, तो उसके लिए वंचित का स्टैंड लेंगे, क्या नजरिया है?
देखिए अभी जो है वो मेरे ख्याल से पिछले क्वारंटाइन के मतलब लॉकडाउन के पहले ही दंगा हुआ, उसके बाद में नहीं है। मुसलमानों को मैं ये कहूँगा कि अपना दोस्त कौन है वो पहले पहचानो। जब तक मुसलमान अपना दोस्त नहीं पहचानता तब तक ये दंगे की राजनीति खत्म नहीं होगी। मुसलमान ये है कि सोचता नहीं, जज्बाती। मैं मुसलमानों से ये पूछता हूँ कि 1990 के बाद 2004 तक कोई दंगे हुए देश भर में? क्यों नहीं हुए? इसलिए कहा ना कि मुसलमान जज्बाती है, दिमाग से राजनीति नहीं करते। और हम लोग कोई मौलवी से कह रहे हैं कि आप थोड़ा सा इस पर अध्ययन करो, लोगों को जागरूक करो कि आपने दोस्त बदला। 2090 में आपकी राजनीतिक दिशा जो थी वो बदल गई। आप सवर्णों की राजनीति नहीं कर रहे, सवर्णों के राजनीति के साथ नहीं थे, आप अवर्णों के राजनीति के साथ में थे। एक सोच बदली और दंगे की राजनीति खत्म हुई और उसके बाद में बम ब्लास्ट की राजनीति शुरुआत हुई। आप मुझे बताओ, ये नांदेड़ का मसला तुम लोग ने, मुसलमानों ने क्यों नहीं पकड़ के रखा? तुम क्यों ये उम्मीद करते हो कि दूसरे पकड़े? कुछ हद तक पकड़ेंगे। ये मैटर को लीगल बताइए, दबाते दबाते यहाँ तक दबाएंगे तो उसको मारते। अरे तुम ये छोड़ दो, न्याय प्रविष्ट है, न्याय प्रवेश है, तुम उसको उठाने के लिए तैयार नहीं है, डरते हो, उसके लिए प्लेटफॉर्म पूरा डरते हो तुम लोग। सर आप आगे बढ़ो ना, प्लेटफॉर्म मिले तो मुसलमान आगे बढ़ सकते हैं। प्लेटफॉर्म अब तुम पकड़ने के लिए कोई प्लेटफॉर्म तैयार नहीं है। सर एमआईएम ने तो पकड़ी थी लेकिन आपने छोड़ दिया, ऐसा आरोप लगा। अच्छा लगने दो ना, 100 सीटें मुसलमानों को 288 में देकर बीजेपी को ले आना, ये राजनीति मैंने कभी सीखी नहीं है। सर बाद में उन्होंने कहा था कि 100 सीटें तो हमने मांगी थी लेकिन 100 पे ही फाइल नहीं थे, हम 30 पे भी सहमत हो सकते थे। अच्छा। लेकिन आपकी तरफ लेकिन आपको बताओ, मुझे 30 सीटों का आंकड़ा आपके दिमाग में सुनने को आया? किसने कहा? किसने कहा? गफार कादरी ने कहा आपको कि 30 सीटों का था, बराबर है। और इम्तियाज जलील अध्यक्ष क्या कह रहे थे? सर लेकिन आपकी तरफ से भी 8 सीट के ऊपर से कोई दिल बड़ा नहीं कर रहा, ऐसा क्यों? हमारे यहाँ से 40 सीटों का ऑफर था। आप जाके गफार कादरी से पूछे कि 40 सीटों का ऑफर था या नहीं। मजलिस से आपका इत्तेहाद होगा, यूटी होगी। फ्यूचर में मजलिस से यूटी होगी आपकी? बिल्कुल नहीं, क्योंकि मुसलमान इस बात को एहसास नहीं कर रहा है कि जो हिंदू वोटर इम्तियाज को वोट दिया, आज उसकी हालत क्या है? गाली खा रहा है वो। सर बिहार इलेक्शन के टाइम पे अफवाह चली थी कि आपकी यूटी होने वाली है, तो उसके ऊपर आपका क्या कहना है? मैं खाली प्रचार के लिए गया था वहाँ पर, और यशवंत सिन्हा ने एक फ्रंट बनाया था, प्रोग्रेसिव डेमोक्रेटिक फ्रंट, कि जिसमें पप्पू यादव थे। ये 2 भाग के गए, उसमें पहले थे। उसमें एमआईएम की कोई चर्चा नहीं थी जहाँ तक मैं जानता हूँ। गफार कादरी सर का बयान है सर कि हम यूटी करने वाले हैं, देखने वाले हैं, चर्चा है, उसके ऊपर आपका क्या कहना है? आपसे कुछ गफार कादरी से आप पूछ रही है कि उनकी चर्चा जो है वंचित में आने की चर्चा है या यूटी की चर्चा है? प्लेटफॉर्म पे लाने की चर्चा, 2 पार्टी को एक प्लेटफॉर्म पे लाने की चर्चा फिर से हमारी तरफ से अब नहीं है। देखिए, क्योंकि एक दफे जो सेक्युलर हिंदू है उससे बड़ी हिम्मत से एमआईएम की 1 सीट दिखाते हुए भी कि भैया ट्रांसफर नहीं हो रहा है, तो भी उसने ताकत लगा के पूरी सीट को जिता दिया। अब वही खुद कह रहा है कि भैया ये क्या राजनीति है कि सेक्युलर हिंदू को अगर कोई मार रहा है तो मुसलमान भी मार रहा है और धार्मिक हिंदू भी मार रहा है।
साहेब, राज्याच्या ऊर्जा मंत्र्यानं लॉकडाऊनच्या काळात लोकांना जी भरमसाठ लाईट बिल आली ती भरावीच लागेल असं सांगितलंय. त्यात कुठलीही माफी मिळणार नाही असं जाहीर केलेलं आहे. त्याच्यावर तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे? ते आम्ही लोकांना म्हणणार आहे भरूच नका आता. कापायचे जेवढं कापा, भरायची नाही. पदवीधर मतदारसंघाच्या आकडे फक्त एवढंच आहे त्याच्यामध्ये की जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे तो मुख्यमंत्री निर्णय घेतच नाही. त्याच्यातली मोठी अडचण आहे. NTC मिलसाठी वंचित बहुजन आघाडी का मैदानात येत नाही? जे आपण जे म्हणतो शेतकरीसाठी आपण खात्यामध्ये पैसे भरा, वंचित आघाडी ही NTC नांदेड उस्मानशाही मिल आहे त्याच्यात NTC ची मिल ती मोडून खाल्लेली बरी आहे, नवीन उभी केलेली स्वस्त राहील त्याच्यामध्ये. म्हणजे आपण त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत जे मोडले ते मोडले ही सांगण्याची हिंमत पाहिजे. फक्त NTC मध्ये एका काळी 20,000 लोक काम करत होते आणि आता पुन्हा चालू झाली तर 20,000 लोक कामं होतील अशी नाही आहे. कॉम्पिटिशन होत नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला बदललेल्या टेक्नॉलॉजी बरोबर तुम्हाला बदलावे लागते. त्याच्यामध्ये वेगळा उद्योग आहे. वेगळ्या उद्योगामध्ये तुम्ही यंगर जनरेशनला घेऊन जा ना. पदवीधर मतदारसंघाच्या आकडेवारीसह आपण नांदेडच्या मतदारांच्या घोषणा सांगितला, त्यातून आपल्याला काय मिळवलं पाहिजे आणि काय नाही. असाच माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातील सर्व पदवीधर मतदारसंघाच्या आकडेवारीनुसार आपल्याला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडीला किती झाले? आजच्या स्टेजमध्ये आम्ही असं मानतोय OBC जो आहे तो धर्म की आपला अधिकार याच्यामध्ये फसलाय. त्यांनी त्याचा अधिकार जर धरला तर आम्ही जिंकलो. त्यांनी धर्म जिंकला तर मग BJP जिंकते. सर, यूपी में और बिहार में जिंदा लड़कियों को जलाया जा रहा है. सही, यूपी में और बिहार में जिंदा लड़कियों को जलाया जा रहा है. तो BBI क्या स्टैंड है? भीड़ में भी जला दिया ना. उस पर क्या स्टैंड है? देखिए इसमें एक मानसिकता जो है, मतलब किसी को ब्लेम करना नहीं चाह रहा हूँ, लेकिन एक मानसिकता इस देश में बनी है कि महिला जो है वो उपभोग की वस्तु है. ये मैं समझता हूँ कि बदलने का मौका औरंगाबाद से शुरुआत होना था, ऐसा हम लोग मानते थे उस वक्त. क्योंकि सेक्युलर विचारधारा और उसके साथ साथ महिलाओं की इज्जत करना, ये जो एक विचारधारा चलनी चाहिए थी वो वहां से रुक गई. क्योंकि जब तक ताकत से उसको कोई आगे नहीं ले जाता तब तक ये मैं समझता हूँ कि महिलाओं को जो जलाने का जो सिलसिला है इसको रोकने में हम लोग कामयाब हो गए, ऐसा मैं नहीं मानता. धार्मिक स्थळ उघडण्यासाठी जे वंचितनं आंदोलनं केली, त्यानंतर दबाव निर्माण झाल्यानंतर सरकारनं मंदिरं खुले केली किंवा आता जे मंदिरं जे खुले झाली त्याच्यावर नियम अटी जेवढ्या घातल्या त्या समर्थनीय आहेत. शेवटी असं आहे, दारूच्या दुकानामध्ये नियम अटी नाही. चर्चा चाललेली आहे वारकऱ्यांमधली ती विषय, पण मंदिरामधली असली ही चर्चा चालू आहे. दिवाळीच्या खरेदीच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती उतरताना आपण बघतो आणि गेले 2-3 दिवस आपण असं बघतोय की कोविडचा आकडा काही वाढलेला नाही. तेव्हा ही इंडिकेशन आहे की लोक आता घरी बसायला तयार नाही. नॉर्मलाइज त्यांचं आयुष्य झालं पाहिजे. त्या मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी असं हे आयुष्य नॉर्मलाइज करण्यासाठी जे जी गरज आहे, आता त्यांनी फक्त मंदिरं सांगितली पण चर्च ओपन होणार नाही. आता मस्जिदी जी आहेत या लॉक कधी झालेच नाहीत. त्याच्यामध्ये उघडण्याचा प्रश्नच येत नाही. सर, भाजपला रोखण्यासाठी काय देशपातळीवर काय अजेंडा दिसतो का सेक्युलर आपल्याला? तुम्ही ओबामा वाचलात का? नहीं वाचा. सर, पदवीधर मतदार संघ के अंदर पिछले 2 टर्म से सतीश चौहान कांग्रेस और राष्ट्रवादी के उम्मीदवार जीत कर आ रहे हैं. इस बार न सिर्फ कांग्रेस राष्ट्रवादी बल्कि शिवसेना की महाविकास आघाड़ी है, तो आपको नहीं लगता है कि उनको उसका भी सपोर्ट मिलेगा और वो जीत जा सकते हैं? देखिए, मैंने जैसे कहा
कि ओबीसी वोटर जो है और गरीब मराठा वोटर जो है वो धर्म की तरफ देखेगा, ये अपनी सवालों की ओर देखेगा। वो अगर अपनी परिस्थिति और अपनी सवालों को देखेगा तो हम लोग जीतेंगे। अगर वो धर्म की ओर देखेगा तो बीजेपी वहां पर जीतेगी। थँक्यू सर एक 3:30 झाले. हिंगोलीला 5ची प्रेस आहे. सगळ्यांच्या मनापासून